अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ब्रिज कोर्स विषय मराठी इयत्ता 5वी। विद्यार्थ्यांनो, आज आपण ब्रिज कोर्सचा 4था दिवस पाहणार आहोत। क्षेत्र दिलेला आहे मौखिक भाषा विकास, जबानदानी की नशोनुमा, संकल्पना संबोध, तस्वुरात दिए हुए है चित्र वर्णन, तस्वीर बयानी, क्षमता सलाहियत दी हुई है श्रवण, भाषण, सुनना और बोलना। विद्यार्थ्यांनो, तुम्ही आपल्या आईवडील किंवा आजी आजोबा किंवा एकटे तुम्ही बाज़ारात जात असेल। प्यारे बच्चों, आप अपने अम्मी अब्बा के साथ या फिर अपने दादा दादी के साथ या फिर अकेले बाज़ार में जाते होंगे। तुम्ही बाजारात गेला आणि अचानक पाऊस पडला तर तुम्ही तिथे काय काय बघतात? आप बाज़ार में गए और अचानक बारिश आ गई, तो आप लोग क्या क्या देखते हैं? बघा इकडे, ज्यांच्याकडे छत्र्या असतात ते फटाफट छत्री उघडून आपले बाजार करतात। यानी जिनके पास छतरियाँ होती है वो फटाफट अपनी छतरियाँ खोल लेते हैं और अपना काम सुरू रखते हैं। ज्यांच्याकडे छत्र्या नसतात ते दुकानदाराचे जे मोठे मोठे छत्र्या असतात त्याच्या खाली ते उभे राहून जातात पाण्यात भिजू नये म्हणून। और जिनके पास छतरियाँ नहीं होती है वो दुकानदारों की जो बड़ी बड़ी छतरियाँ होती है उसके नीचे वो बारिश से बचने के लिए खड़े रह जाते ताकि वो पानी में ना भीगे। काही दुकानदार काय करतात, फटाफट रेनकोट पेनतात आणि काय करतात, रेनकोट घालतात आणि त्यांची जे वस्तू असतात त्याच्यावर ते प्लास्टिक घालतात। और कई दुकानदार क्या करते हैं, रेनकोट पहनते हैं और अपनी चीज़ों पर प्लास्टिक वगैरह डाग लेते हैं। आणि ज्यांच्याकडे छत्री, रेनकोट किंवा मोठे मोठे छत्र्या नसतात ते काय करतात, असेच पाण्यामध्ये भिगून राहतात आणि आपल्या जे भाजीपाला आहे ते विकत राहतात। बघतात ना तुम्ही आठवडे बाजारात, देखते हो ना आप बाज़ार में अगर अचानक बारिश शुरू हो जाए तो ऐसी तस्वीरें आप बार बार देखते होंगे। विद्यार्थ्यांनो, चित्रवर्णन म्हणजे काय? तस्वीर बयानी यानी क्या? चित्राचे काळजीपूर्वक निरीक्षण करून चित्रात काय काय दिसत आहे त्याला आपल्या शब्दात सांगणे। यानी तस्वीर का बगौर मुशाहिदा करके तस्वीर में क्या क्या दिखाई दे रहा है उसको अपने अल्फाज में बयान करना, उसे कहते हैं तस्वीर बयानी। विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 4थीची मराठी पुस्तकातील पाठ क्रमांक 4 चित्रवर्णन पाहणार आहोत, जे पृष्ठ क्रमांक 4 वर दिलेला आहे। चला मग करूया चित्रवर्णन। हा चित्र खूप छान आणि रंगीत आहे। या चित्रात अनेक मुले, माणसे, प्राणी आणि पक्षी दिसत आहे। इथे बघा, मुसळधार पाऊस होत आहे, पावसाच्या धारा वाहत आहे। इथे बघा, इथे हा एक मोठा हिरवागार झाड आहे आणि त्या झाडावर अनेक पक्षी बसलेले आहे। इथे पहा, इथे घराच्या आडोशात 2 माणसे उभे आहेत, त्यांच्याकडे छत्री, रेनकोट नाही म्हणून पावसात भिजू नये म्हणून ते त्या घरच्या आडोशात उभे आहे। इकडे बघा, हे 2 मुले, ते बहीण भाऊ असेल, काय करत आहे ते? कागदाची होडी बनवून पाण्यात वाहत आहे। रस्त्यावर
पाणी साचलेलं आहे. रोडवर पाणी वाहत आहे. इथे बघा एक मुलगी रेनकोट घालून जात आहे. आणि इथे बघा हा मुलगा त्याने आपल्या डोक्यावर आपला बस्ता ठेवून जात आहे. पावसाळ्यात भिजू नये म्हणून त्याने आपला बस्ता आपल्या डोक्यावर ठेवला आहे. इथे बघा हा माणूस याला खूप पाऊस लागतो आहे म्हणून तो पटपट जात आहे, जोरात चालत आहे. आणि इकडे बघा हा विद्यार्थी किती खुश दिसतो आहे, कारण त्याच्याकडे एक मोठी छत्री आहे आणि तो हळूहळू जात आहे. इथे बघा इथे एक आजोबा आहे. त्यांच्या हातात काठी आहे आणि त्या आजोबांनी घोंगडी ओढली आहे. घोंगडी कशाला म्हणतात? आपल्या घरात जे तांदळाचे किंवा गहूचे गोणपाट किंवा प्लास्टिकची गोणी असतात त्याला फोल्ड करून त्याची घोंगडी बनवता आणि पावसाचा बचाव करता. इकडे बघा हे 2 मुले हे आजोबाचे नात असेल. त्यांनी काय केलं आहे, त्यांनी झाडाच्या फांद्या आपल्या डोक्यावर करून ते जात आहे. इथे बघा बैल दिसत आहे. हे आजोबा शेतात गेले असेल आणि अचानक पाऊस सुरू झाला असेल म्हणून तो आजोबा आपल्या घरी जात आहे. इकडे बघा ते शाळेतले विद्यार्थी एक छत्रीत 3 विद्यार्थी जात आहे. कधी कधी होत असतं ना असं की आपल्याकडे छत्री नसते आणि खूप जोराचे पाऊस पडते, तो आपला मित्र किंवा मैत्रिणी आपल्या छत्रीत घेऊन तुम्हाला घेऊन जाते. हे मित्रमैत्रिणी असेल किंवा बहीण भाऊ असेल, त्यांची छत्री किती कलरफुल आहे, छान दिसत आहे, रंगीत दिसत आहे. तर विद्यार्थ्यांनो हा चित्रवर्णन किती छान दिसतो आहे, किती छान केलं आहे चित्र. सराव करूया. प्रश्न क्रमांक 1. पावसाळ्यातील अनुभव आपल्या शब्दात सांगा. बारिश के मौसम के तजुर्बात आपको अपने अल्फाज में बयान करना है. प्रश्न क्रमांक 2. पावसाळ्यातील जीवनातील बदल यावर चर्चा करा. बरसात के मौसम में आपकी ज़िंदगी में क्या क्या तब्दीलियाँ होती है उसके बारे में आपको चर्चा यानी बहस मुबाहिसा करना है. कल्पक होऊया और तखय्युलाती बने. चॅलेंज. पावसाळ्यातील कपडे लवकर वाळत नाही. कपडे लवकर वाळावे म्हणून आईचे प्रयत्न याविषयी चर्चा करा. आईला सविस्तर विचारा. प्यारे बच्चों, बारिश के मौसम में कपड़े जल्दी सूखते नहीं है. कपड़े जल्दी सूखे इसलिए आपकी अम्मी क्या क्या प्रयत्न यानी कोशिशें करती है इसके बारे में चर्चा करो, बहस मुबाहिसा करो और अपनी अम्मी से पूछो कि वो कब बारिश के मौसम में कपड़ों को सुखाने के लिए क्या क्या करती है. तो प्यारे बच्चों, आज हमने मराठी मज़मून का ब्रिज कोर्स का 4था दिन मुकम्मल किया. मिलते हैं इंशाअल्लाह कल. अल्लाह हाफिज़.